हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर हा इंट्रो आम्ही का शूट करतोय ते तुम्हाला आम्हाला सांगायचं होतं. तर आम्ही एक जिमचा व्लॉग शूट केला आहे फर्स्ट डेचा, जेव्हा आम्ही 21 डेज चॅलेंज फॉलो करायचा विचार केला होता. राईट. येस. आता त्याला 20 डेज झाले, ॲक्च्युअली 21 डेज 20 झाले. days झाले. येस, 20 डेज झाले. तर आम्ही फर्स्ट डेला शूट केला होता. हा ब्लॉग आम्ही केला होता, आम्हाला आवडला होता एडिट केल्यानंतर, पण आम्ही टाकला नाही. मग आम्हाला असं वाटलं की यार ऍक्च्युली तो टाकला ह्याच्यासाठी नाही आम्ही, कारण की आम्ही त्यामध्ये बोललोय की आम्ही 21 डेज Continue. कंटिन्यू करू, शूट हम्म. करू, बट हम्म. ते नंतर पॉसिबल नाही झालं बिकॉज ऑफ द टाइम कन्स्ट्रेंट आणि आम्हाला तिथे खूप सगळा व्हॉल्यूम राहायचा. हा, सगळ्यात मेन रिझन हे होतं की व्हॉल्यूम खूप जास्त राहायचा, कंटेंट शूट करता नव्हतं येत. जेव्हा आम्ही सेकंड ब्लॉगला, आम्ही असं नाही की आम्ही ट्राय नाही केलं सेकंड डेला, Try केलं. आम्ही सेकंड डेला पण ट्राय केला, पण तो अर्धा ब्लॉग नंतर आम्हाला कळलं की भाई पॉसिबल नाही आहे आणि करून काही फायदा नाही आहे. कारण युट्यूबवर गाणे चालू असतात तर युट्यूब कॉपीराइट्स पण लागायचे आम्हाला. आणि मला असं वाटलं की नाही, आम्हाला असं वाटतं की नाही करायला पाहिजे, त्यापेक्षा म्हणून फोकस करा. टाकला नाही. आम्ही व्लॉग्स नाही शूट करू शकलो, बट आम्ही जी प्रोग्रेस आहे ना ते आमच्या इंस्टाग्रामवर नेहमीच टाकली आहे. शिवानीच्या इंस्टाग्रामवर पण शिवानी टाकली आहे आणि मी पण टाकलेली आहे माझ्या याच्यावर. टू बी व्हेरी फ्रँक, येस, चॅलेंजची हेल्प झाली आहे. तर चला आता तुम्ही बघा व्लॉग आणि आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला. आणि हा सिरीजचा एकच ब्लॉग आहे, तर प्लीज कमेंट करा नका करू की नेक्स्ट टाका. बट तुम्हाला जर जिमचा ब्लॉग आवडला असेल तर ते सांगा की अरे हा तुम्ही जिमचा, Vlog तुम्हाला करू जेव्हा शकता, जेव्हा होता करा. पॉसिबल तुम्हाला तेव्हा कंटेंट शूट करा, आम्हाला आवडेल बघायला. ठीक आहे, तर ब्लॉग आता चालू होईल, कंटिन्यू करा आणि ब्लॉगच्या एंडला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चलो, स्टे ट्यून, बाय. तर जिमला काय करतो आम्ही, कुठले सेट्स घेतो, कुठल्या दिवशी काय वर्कआउट असते, काय स्पीड असते, ते सगळं दाखवू. तर हे ब्लॉग जे खूप छोटे असणार आहे, लाईक 8 to 10 मिनिट्स, बट जस्ट जर्नी कॅप्चर करायची आहे म्हणून असं ॲज अ डेली ब्लॉग ट्राय करतोय. तर तुम्ही नक्की बघत राहा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं. थोडीफार स्ट्रेचिंग केली आहे मी लेग्सची. आज मला लेग वर्कआउट आहे. थोडंफार स्ट्रेचिंग केलं आहे आज. म्हटलं की चॅलेंज स्टार्ट करतोय तर आपण सगळ्यात वीक मसल जो आहे त्याच्यावरनं स्टार्ट करूया. तर माझा सगळ्यात वीक मसल आहे लेग. तर आज मी लेग्स मारणार. लेग्समध्ये मी स्प्लिट करतो ॲक्च्युली. एक दिवस मी कॉर्ड्स मारतो आणि एक दिवस मग मी हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूट्स घेतो. तर आज फर्स्ट डे आहे तर आपण कॉर्ड्स मारूया. तर स्टार्ट करत मी नॉर्मल स्क्वॉट्सपासनं. तर माझं असं असतं की मी पहिले एकदम लाईट, पहिला जो सेट असते खूप लाईट असते, लेग्स लाईक अ वॉर्मअप सेट, अँड देन आफ्टर दॅट आय विल गो फॉर हेड. सो लेट्स सी. तर आता माझा थर्ड सेट चालू होणार आहे. तर पहिला वॉर्मअप सेट घेतला मी 50 kgs, सेकंड मी घेतला 80 kgs. पहिल्या सेटचे मारले 12 रिपिटेशन, सेकंड सेटचे मारले 10 रिपिटेशन. आता थर्ड सेट जो आहे तो 110 kg आहे. तर हा टिल फेल्युअर असणार. जेवढे आपण मारू शकतो, हिट करू शकतो मसाला, तेवढं होणार. तर लेट्स सी. हा आता लास्ट सेट असणार आहे 120 kgs. तर हा पण टेल फेल्युअर असणार आहे. कॅलरीज खूप जास्ती कमी आहे, म्हणजे माझ्या आता आफ्टर 7 काही खाणं चालू नाही म्हणून. आणि जिमच्या आधी पण काही खाणं चालू नाही बिकॉज फॅट लॉस करायचं आहे. तर आताच पूर्ण एनर्जी सर असं वाटतं की जाईल की नाही, पण ठीक आहे, लेट्स ट्राय. हे माझे सर आहेत. सर सपोर्ट द्या आणि लागला तेव्हाच द्या, म्हणजे एक तरी गेला आपण सेल्फ मारलं तरी ठीक आहे. ओके. One more. लास्टला होता थोडा सपोर्टला. फर्स्ट टू ठीक आहे. फर्स्ट टू गेले बरोबर. व्यवस्थित गेले. अच्छा. सगळ्यात मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ लेग वर्कआउट इज स्क्वॉट्स. आणि तुम्ही जेवढं हेवी माराल स्क्वॉट्सला तेवढं चांगलं. काय सर? थँक्यू. What's up guys? What's up? शिवानी फायनली आली आहे. Finally आले मी. 4 कॉल केलेत तिला मी पहिले. बकवास मारत आहे. खरंच 4 मला कॉल. कॉल केलेला नाही. मी कॉल लिस्टचा स्क्रीनशॉट टाकून. यार कॉल केला की हेडफोन्स राहिले होते. अच्छा. अरे हेडफोन काढले तुला बोलायला. फायनल हे म्हणणार होते की दिस इज आवर सेकंड डे. तिच्या फोन जे आपण कुठला नाही. नाही यार, फर्स्ट डे. फर्स्ट डे मी सगळं फर्स्ट डे ऑलरेडी मी फिट वाटत आहे. तू तर फ्री वाटत आहे. ते गरज नाही मला भेटला ट्विस्ट आहे. हो का? चला शिवानी आता ऑलरेडी काय- खूप वाटत आहे ऍक्च्युली, खूप फिट वाटत आहे. I am fit.
तुझा वर्कआउट काय आहे? सो मी आज चेस्ट मारणार आहे. ट्रायसेप मी मारत नाही कारण की माझे ऑलरेडी ट्रायसेप होऊन जातात. हा. सो मी आज चेस्ट आणि थोडं कार्डिओ करेल, थोडा ऍप्स मारेल. आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आम्ही दोघं सोबत वर्कआउट का नाही करत, कारण की आमचे गोल्सच डिफरंट आहे. शिवानीचे लोअर बॉडी फोकस गोल्स आहे, माझे दोन्ही आहे. तर मला शिवानी ऍक्च्युअली जास्ती लोअर बॉडी ट्रेन करते, लाईक 2 or 3 times इन अ वीक, आणि मी लाईक 1 or 2 times. तर त्याच्यामुळे बेसिकली आम्हाला वेगळं वर्कआउट लागते. बट वेगळं वर्कआउट करून पण आम्ही त्यावेळेस चांगला फॉलो करू. मी सांगू सांगितलं ते यार, इकडनं ये मला हा प्रोफाईल चांगला आहे. इथून जास्त फिट वाटतात, इकडनं जास्त फिट वाटतं. नाही नाही, मला प्रोफाईल चांगला आहे. तर मी सांगितलं की आपण 21 days वर्कआउट चॅलेंज प्लस 21 days क्लीन इटिंग पण आहे, इन्क्लुडिंग सॅटर्डे संडे. कांद्याला पॉपकॉर्न खाऊची मध्ये काय आता मला बनवतोय ना. चलो आता हे टाइमपास पेक्षा वर्कआउट दाखवूया. तर आता माझा हेड स्क्वॉटचा सेट चालू आहे, 2 सेट मारली मी, तिसरा माझा फायनल सेट आहे. लिटरली डेड आहे, काहीच एनर्जी बाकी नाही आता, बट करायचं आहे. हे जे लास्ट मोमेंट्स असतात जेव्हा तुम्हाला वेट जात नाही, तेच खूप इम्पॉर्टंट मोमेंट्स असतात. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता नाही जाणार रेपिटेशन्स, तेव्हा ॲटलिस्ट 3 किंवा 4 रेपिटेशन्स तरी परत मारा, म्हणजे तुमचा मसल जो आहे तो प्रॉपर हिट होईल. Come on, one more. तर सरांनी काही इम्प्रुव्हमेंट सांगितल्यात ते आता नेक्स्ट सेटपासून आपण करायला काय करूया. कारण की सर म्हणतात की मी ॲक्च्युली वजन घातलं, पण ॲक्च्युली मसलनी वजन घातला राईट, हे खाली करा. तर आता लेग प्रेस पण झालं आहे, 3 सेट्स मारले, 3 फेल्युअर. आता 1 सेट बाकी आहे, फक्त एक्सटेन्शन्स, कॉर्ड्स कम्प्लीट, फक्त एक्सटेन्शन बाकी आहे, मग कॉर्ड्स कम्प्लीट. शिवानीचं पण खतरनाक सेट्स चालू आहे. काय काय मारलंय तू आता? हे फ्लॅट आहे, जोरात बोलावं लागेल तुला. इन्क्लाइन मारले आधी, आता फ्लॅट मारले. येस, मस्त मारते. चल कंटिन्यू, कम ऑन, पुश योरसेल्फ. चलो चलो अभी 3 more, चल. 1 2 3. बहुत सही यार. कसं वाटतं, एनर्जी आहे की नाही, की फिलिंग डेड? नाही भाई, एनर्जी आहे, ऑब्विसली आहे. भाई मी तर डेड झालो डायरेक्ट.
मारतोय ना, लेग्स मारतोय. लेग्स मध्ये होतं. हे बघ याच्यामध्ये ना असं चुपून करता येते. चलो लेट्स गो. डे 1 सेकंड तुझा डे आहे, बट आपण ब्लॉग डे 2 कसं टाकू शकतो. इट्स डे 1 ऑफिशियली. आजचा मंडे आहे डे 1. आजची तारीख किती आहे सांग. 8. 8. मग 21 डेज की जरा 20 आहे ना, 20 पर्यंत आहो आपण. पण त्याच्यामध्ये रेस्ट डे पण येणार ना, थोडी आहे तुला 21 डेज कम्प्लीट करायची आहे. असं नाही येते की वर्कआउट 21 डेज केलं पाहिजे. लाईक 21 डेज चॅलेंज त्याच्यावर तुला क्लीन इटिंग करायची आहे. इटिंग आणि वर्कआउट त्याच्यामध्ये थोडं रेस्ट डेज पण येईल ना, एक एक रेस्ट दिवस येईल पण त्याच्यावर तू काउंट ॲज अ क्लीन डे डाएट ना. तुला विकेट्सला पण नाही करायचं भाई. आणि मेन तुला माहिती आहे का की मेन तुला माहिती आहे 24-25ला माझी ऑफिसची पार्टी असणार. तेव्हा पण मला ट्राय करायचं मी काहीच नाही खाणार. माझी पार्टी आत्ता आहे या वीकमध्ये. मग तू खाणार की नाही. एक बाईट पण नाही खरं. हां मी स्टार्टर्स वगैरे खाऊ शकतो. प्रोटीन रिच खाणार मी फक्त, बाकी काही नाही. नो पिझ्झा वगैरे काहीच नाही. डन. चल यार पटकन टाइमपास करतो. तू टाइमपास करते भाई. तुला ब्लॉगमध्ये खायचं थोडंफार तरी. हेच करतो तू जिममध्ये. आता आपण बघणार आहे चेतनचा सेट. मला माहिती आहे की तुम्हाला ऑलरेडी खूप सारे त्याचे सेट दाखवले असणार. अजून एक बघून घ्या प्लीज, कारण की आम्ही करतोय बघून घ्या. भाई हा कॉर्डचा माझा लास्ट सेट असणार आहे आणि लास्टला लावले. येस चल लेट्स गो. तुला जवळ आवाजच नाही. अच्छा तुला आवाज 12 रेपिटेशन्स. तुला आवाज ऐकू द्यायचा आहे का लोकांना? Yes, yes. तुझे सेट नाही दिसले पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे मी काय करतोय. असं कसं लेग दिसणार? एक्सटेंशन लास्ट सेट फुल स्टॅक. चलो फुल स्टॅक. कम ऑन बॉय, लेट्स गो. हे तीन आहे वाटते. कॅमेरामध्ये खरंच खूप वाईट दिसते. ठीक आहे तुम्ही मला नका बघू, तुम्ही चेतनला बघा वाईट. मला इकडे पण दिसत झालं. तर गाईस डे 1 झालाय माझ्यासाठी एंड. थोडा शिवायचा होता. तर गाईस डे 1 झालाय एंड माझ्यासाठी. तुझं वाक्य थोडंफार राईट. तर ही 21 डेजची सिरीजसाठी आम्ही कंटिन्यू करू आणि असंच ट्राय करू की रेग्युलरली ब्लॉग्स येणार. शिवानी थोडंसं काय म्हणतो ऑकवर्ड झाले कारण की तिला सगळं लोक बघत आहे. तर ऑकवर्डनेस नाही करत शिवानी. मी हा करतो. तर येस हा ब्लॉग इथे सेंड करू. तर बघत राहा ही टीमची सिरीज जिम चॅलेंज नाही 21 डेज ट्रान्सफॉर्मेशन बनले. 21 डेज फिटनेस चॅलेंज. 21 डेज मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे. एवढाच लोक गोष्टी आवाजच नाही आला. 21 डेज मध्ये ट्रान्सफॉर्मेशन. हा पण आम्ही ट्राय करू एक थोडंसं बेटर जे आता फिजिकल बेटर राहिलं. चला कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि